हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत आलू मटर। तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी भाजी झालेली आहे। तर लगेच बनवायला घेऊया आलू मटरची भाजी। तर सगळ्यात आधी आपल्याला बटाटे लागणार आहेत। 2 बटाटे घेतलेले आहेत बघा। तर बटाट्याची साल काढून घ्यायची आपल्याला। खूपच छान अशी भाजी होते आणि झटपट होणारी डिश आहे। तर बटाट्याची साल काढून त्याला बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला। मसाला पण खूप कमी लागतो, कमी साहित्यामध्ये एकदम छान अशी भाजी होते। बटाटे कट करून घेतलेत बघा, एकाच साइजचे छोटे छोटे पीस करून घेतलेत। आता आपण फ्राय करून घेऊया बटाटे। तेल घेतले पॅन मध्ये आणि आता जे कट केले होते ते बटाटे घ्यायच्यात टाकून। बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत बघा। आपण तेलामध्ये फ्राय केल्यामुळे ते लगेच शिजल्या जातात, जास्त वेळ लागत नाही। एक 3 ते 4 मिनिटं फ्राय करून घ्यायचेत। गोल्डन झाले की काढून घ्यायचेत। तर बघा आता बटाटे काढून घेतलेत मी। आता मसाला बघूया आपण भाजीसाठी जो लागणार आहे तो। एक कांदा घेतलाय, त्यानंतर एक टमाटर घेतले, थोडासा लसण, थोडासा अद्रक, हिरवी मिरची 1 ते 2। आता हे वाटून घेणार आहोत आपण। मसाला वाटून झालाय। काही खडे मसाले घेतलेत, जसं की लवंग, विलायची, तेजपत्ता, कर्णफूल आणि जिरे टाकलेत फोडणीला। आणि आपण जो मसाला वाटून घेतला होता तो टाकला। तर याची ग्रेव्ही खूपच छान होते। मसाले तर अजिबात नाहीत बघा, खूप कमी मसाले घेतलेत आपण। फक्त टमाटर, कांदा आणि लसूण वगैरेच घेतला आणि काहीतरी सुके मसाले टाकणार आहोत, जसं की गरम मसाला, थोडंसं धने पावडर, थोडंसं लाल तिखट आणि हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मसाला एकदम परतून घ्यायचा आहे। बाजूने तेल सुटलं म्हणजे मसाला आपला झालेला आहे। आणि आपण फ्रेश क्रीम टाकतोय, अमूलची क्रीम आहे। आणि अमूलची क्रीम जर नसेल तर दुधावरची साय जी असते, 1 लिटर दुधावरची साय जी असते ती फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि ती टाकायची। तुमच्याकडे जर क्रीम नसेल तर क्रीम टाकल्यामुळे कलर बघा किती छान आलाय। आणि मटर घेतलेत मी। आता मटर थोडेसे परतून घेऊया। बटाटे आधीच आपले झालेले चांगले नरम शिजल्यासारखेच झालेत। तर थोडेसे मटर शिजून घ्यायचेत आणि जशी ग्रेव्ही हवी तुम्हाला तसं पाणी टाकायचं आहे। थोडीशी थिक हवी आहे, थोडीशी लूज हवी आहे तशी। आता बटाटे टाकून घेऊया। एक 3 ते 4 मिनिटं छानपैकी खळखळ उकळी येऊ द्यायची आहे। तर गरमागरम बटाट्याची भाजी रेडी आहे। मग झाकण ठेवत आहे बघा मी। एक 2-3 मिनिटं गॅस कमी करून छानपैकी उकळी येऊ द्यायची। बघू शकता किती छान असा कलर आलाय। वरतून खूप सारी कोथिंबीर टाका। तर गरमागरम आलू मटर आपलं रेडी झालेलं आहे सोप्या पद्धतीत। तर बघा, रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।